ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते ना लाडक्या बहिणींनो, अखेर 2 हप्ते एकत्र जी आर आला. जी आर येताच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता देखील शासनाने टाकला. आता भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहेत. 3,000 रुपये कसे? 17वा हप्ता हा नोव्हेंबरचा होता प्लस 18वा हप्ता डिसेंबरचा, म्हणजे डिसेंबरचा हप्ता पण देण्यात आला नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत. तर हे बघा, सर्वांनी मेसेज चेक करा. ज्यांना ज्यांना हप्ता आला त्यांनी कमेंट करून मला हो सांगा. हो सांगा. आणि किती आले ते पण सांगा. 1,500 आले की 3,000 आले ते पण कमेंट करून सांगा. कारण असं का विचारत आहे मी तुम्हाला, कारण भरपूर बहिणींना 3,000 पडले आणि काही बहिणींना 1,500 पण येतील असे चान्सेस पण आहेत. ते पुढे तुम्हाला समजेल. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे बघा, तर छोटा मोठा व्यवसायासाठी महिलांना, व्यवसायासाठी लाडक्या बहिणींना 1,00,000 रुपयेपर्यंत जे कर्ज आहे ते कर्जाला पण मंजुरी मिळाली आहे. तर ती मंजुरी मिळाली आणि हे कर्ज आता तुम्हाला बँकेकडून उपलब्ध होणार आहे. तर यासाठी काय फॉर्म आहे किंवा कागदपत्र काय आहे याबद्दल आपण समजून घेऊया आता या व्हिडिओमध्ये. पुढे त्याबद्दल पण माहिती सांगतो तुम्हाला. आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. एक एक माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो आणि सर्व माहिती महत्त्वाची आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चला, तर लाडक्या बहिणींसाठी काय महत्त्वाची माहिती आहे. आणि हे बघा, माझ्या आवाजमध्ये तुम्हाला थोडा बदल वाटत असेल, थोडी तब्येत खराब आहे, ॲडजस्ट करून घ्या. तर हे बघा, 17वा हप्ता आणि 18वा हप्ता प्लस 18वा या 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप नुकतीच सुरू झालेले आहे. त्यामुळे भरपूर बहिणींना हप्ता अजून आलेला नसेल. तर ज्या कोणी बहिणीला हप्ता अजून आलेला नसेल त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. त्यांच्या खात्यामध्ये आज हप्ता जमा होणार आहे. आज किती वाजता, हे बघा महत्त्वाचा सवाल आहे. किती वाजता तुमच्या खात्यामध्ये आज हप्ता जमा होईल त्याविषयी अपडेट आपण बघणार आहोत. फारच दमदार अपडेट आहे. आता बघा, मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील महिलांना 1,00,000 रुपये कर्ज देण्यात येत आहे बँकेकडून, बरोबर. तेथील ज्या बँका असतील त्या बँका 1,00,000 पर्यंत कर्ज देत आहे. त्यामुळे जोराने मागणी चालू आहे. बाकीच्या जिल्ह्यात का नाही, उर्वरित बाकीच्या जिल्ह्यात का नाही 1,00,000 रुपये, तर याबद्दल मागणी चालू आहे. आणि ही मागणी आता पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. कारण शासनाकडून आता याला हिरवा कंदील मिळत आहे. 1,00,000 रुपयेपर्यंत जे काही अनुदान आहे, अनुदान मिळणार आहे बहिणींना. आणि हे अनुदान छोटा मोठा व्यवसायासाठी, ब्युटी पार्लर, त्यानंतर शिलाई काम वगैरे किंवा किराणा दुकान, दुग्ध व्यवसाय यासाठी व्यवसायासाठी हे कर्ज दिलं जाणार आहे 1,00,000 पर्यंत. ओके. बाकीच्या जिल्ह्यात पण, तुमच्या जिल्ह्यात पण, त्याविषयी पुढे सांगतो क्लिअर माहिती. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये टॉप बातम्या पण बघणार आहोत. तुम्हाला चांगलंच माहीत आहे, ज्या काही कामाच्या बातम्या असतात, टॉप बातम्या, त्या देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. तर त्या टॉप बातम्या पण सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा, त्याविषयी पण माहिती आहे. चला, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा. ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. चला, आता आपण संपूर्ण माहिती ते समजून घेऊया काय माहिती आहे. तर चला, राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी फार महत्त्वाचे अपडेट आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि नागरिकांसाठी पण महत्त्वाचे अपडेट आहेत. भावांनो, बहिणींनो, सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वांसाठीच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेतकरी भावांसाठी पण अपडेट आहेत काही. ते अपडेट पण आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर 26-27 मिनटाचा एकच व्हिडिओ येत असतो. परंतु या 26-27 मिनटामध्ये तुम्हाला एवढी भारी माहिती मी सांगत असतो ना, जी तुम्हाला कोणीच सांगणार नाही. आणि मी तुम्हाला डेली व्हिडिओमध्ये बोलतो की ज्या मी तुम्हाला न्यूज देतो, या न्यूज तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलवर किंवा इतर कुठेही तुम्हाला या बातम्या दिल्या जात नाही. फक्त
टॉप बातम्या आपल्याच चॅनलवर, कारण संपूर्ण रिसर्च ॲनालिसिस करून मी तुमच्यासाठी ती माहिती घेऊन येत असतो. ओके, तर फार महत्त्वाचे अपडेट आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. कुठल्याही न्यूजवरती तुम्हाला ही बातमी, ही माहिती पाहायला भेटणार नाही, फक्त आपल्या चॅनलवर भेटणार आहे. त्यामुळे कंटिन्यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि हे बघा, डेली व्हिडिओमध्ये सांगतो आणि आज पण सांगतो या व्हिडिओमध्ये. आता KYC संदर्भात भरपूर वेळा मी बोललो, परंतु ही गोष्ट काही बहिणींच्या लक्षात येत नाही आहे. KYC फार महत्त्वाची आहे. KYC करा. 31 डिसेंबरपर्यंत अंतिम तारीख आहे. आणि KYC जरी नाही केली तर 31 डिसेंबरनंतर हप्ता बंद होऊ शकतो. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनी KYC पूर्ण करा. ओके, चला आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ता वाटपबद्दल सर्व माहिती आपण समजून घेऊया. चला, तर लाडक्या बहिणीनं इथून माहिती आता कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, सांगतो तुम्हाला. हे बघा, आता भरपूर बहिणींनी प्रश्न देखील विचारलेले आहेत. ही प्रश्न आपण पुढे बघू. पहिले काय अपडेट आहे ते अपडेट आपण समजून घेऊया. हे बघा, ऑक्टोबर 2025 पर्यंतचे हप्ते जमा झाल्यानंतर आता नोव्हेंबरच्या रकमेची प्रतीक्षा सुरू आहे. सर्वांना ऑक्टोबरपर्यंत हप्ता मिळालेला आहे, बरोबर ना बहिणींनो? आता सर्वजण वाट बघत आहेत. 17वा हप्ता नोव्हेंबरचा, 18वा हप्ता डिसेंबरचा. या हप्त्याची सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहेत. नोव्हेंबरचा हप्ता उशीर का होत आहे? नोव्हेंबरचा हप्त्याला एवढं उशीर का झाला त्याचे कारण समोर आलेलं आहे. माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याची रक्कम अद्याप अनेकांच्या खात्यात पोहोचलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्याचे पैसे एकाच वेळी देण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांच्या खात्यात एकदाच 3,000 रुपये जमा होऊ शकतात. हे बघा, आता होऊ शकतात म्हटलेलं आहे बरं. इथे मिळेलच असं नाही, तुम्हाला 3,000 रुपये दिले जाऊ शकतात बहिणींनो. 2 महिन्याचे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळू शकतात म्हटलेलं आहे. होतीलच असं काही म्हटलेलं नाही. त्यामुळे शक्यतोवर जरी नुसता नोव्हेंबरचा 1,500 रुपयाचा हप्ता आला तर नोव्हेंबरचा येईल, आणि जरी 2 महिन्याचे एकत्र 3,000 आले तर 3,000 येतील. ओके, याबद्दल अशी माहिती होती, ही तुम्हाला समजली असेल. पुढे बघा, या संदर्भात माहिती अजून. 3,000 रुपये नेमके कधी जमा होतील? आता हा तुमचा सर्वांचा सवाल आहे. अजून हप्ता कोणालाच आलेला नाही बहिणींनो. मी सुरुवातीला तुम्हाला बोललो ना की हप्ता येणे सुरू झाला म्हणजे आता कोणत्या क्षणी हप्ता सुरू होईल असं माझं बोलायचं तिथे मत होतं. म्हणजे आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये एकतर 1,500 जमा होतील नोव्हेंबरचे, नाहीतर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये जमा होतील. अचानकपणे कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल? मोबाईलच्या मेसेजकडे तुम्ही थोडं लक्ष द्या, कारण हप्ता आल्यावर मेसेज पडतो तुमच्या मोबाईलवरती. ओके, आता नेमका 3,000 रुपये कधी जमा होतील? बघा, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत आचारसंहिता लागू असल्यामुळे देयक प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. आता आपण सर्वजण बघतच आहोत, जो निकाल होता निवडणूकचा तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यामुळेच थोडी अडचण इथे येत आहे. आचारसंहिता उठल्यानंतर म्हणजे डिसेंबरच्या दुसऱ्या 15 म्हणजे 15 ते 31 डिसेंबर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन्ही हप्ते जमा होण्याची शक्यता आहे. अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही, परंतु प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू असल्याचं समजते. बघा, एवढी महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही बघा इथे. चला, याविषयी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो मी तुम्हाला आता. तर लाडक्या बहिणींनो, इथे काय म्हटलेलं आहे? 15 डिसेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे किती पैसे जमा होतील? 15 डिसेंबरपर्यंत, 1 मिनटं, हे काय होत आहे, 1 मिनटं थांबा. 15 डिसेंबर. तर तुम्हाला 3,000 रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये जमा होतील असं बोललं जात आहे. बघू आता, समजेलच.
1500 आले तर 1500, नाहीतर 3000 आले तर 3000 रुपये. बघू आता, समजेलच. हालचाली तर सुरू आहेत, प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत हप्ता देण्यासाठी. ओके, पुढे बघा. KYC प्रक्रिया अनिवार्य. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारने KYC पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. यासाठी अंतिम मुदत आता 31 डिसेंबर निश्चित करण्यात आले आहे. KYC न केल्यास लाभार्थ्यांना हप्ता थांबू शकतो असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांनी शक्य तितक्या लवकर आपली KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आता राज्यातील लाखो महिलांचे लक्ष डिसेंबरमध्ये अपेक्षित असलेल्या या 3000 रुपयाच्या हप्त्याकडे लागले आहे. बरोबर, तर सर्वांचं लक्ष आता 3000कडे लागलेलं आहे की 2 महिन्याचे एकत्र हप्ता जमा होईल आणि अचानकपणे कोणत्याही क्षणी आता हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो. ही सर्वात मोठी बातमी आहे. ओके, आणि एक गोष्ट KYC करून घ्या. आता बघा, आता इथे तुम्हाला थोडी माहिती सांगतो मी, एक्स्ट्रा माहिती. तर बघा, KYC ज्यांची झालेली नसेल, KYC नाही झाली आणि बाकीच्यांची KYC हो झाली, म्हणजे KYC नाही झाली आणि KYC झाली, अशा दोन्ही वर्गाला हप्ता भेटेल नोव्हेंबरचा. काही टेन्शन नाही, कारण KYCसाठी 31 डिसेंबर ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत तर हप्ता भेटणारच आहे, काही टेन्शन नाही. हां, 31 डिसेंबरनंतर हप्ता येईल की नाही, ज्यांची KYC झालेली नाही त्यांची गॅरंटी नाही. त्यामुळे KYC पूर्ण करा. KYC करणं फार गरजेचं आहे. या संदर्भात मुदतवाढ देण्यात आली तरी भरपूर बहिणींची KYC अजून बाकी आहे अशी रिपोर्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांनी पटपट KYC करा. ओके, चला, ही अपडेट तर समजले. आता फार महत्त्वाचे प्रश्न बहिणींनी विचारलेले आहेत, ते प्रश्नांची उत्तरे देतो. त्यानंतर 1 लाख रुपये संदर्भात, कर्ज संदर्भात माहिती देतो आणि 3000 रुपये वाटपबद्दल अजून एक माहिती आहे, ती माहिती पण सांगतो. बघा आता ती अपडेट. चला, आता जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे ना, ही माहिती लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक. काय आहे माहिती समजून घ्या. हे बघा, भरपूर बहिणींना वाटप सुरू झालेले आहे. वाटप ही 1500 आणि 3000 अशी होणार आहे. यामध्ये एकतर 3000 येतील 2 महिन्याचे, एकतर 1500 येतील. आणि सांगता येत नाही कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल. अचानकपणे 1-2 तासात पण जमा होऊ शकतात, 10-20 मिनिटामध्ये पण जमा होऊ शकतात, 5 मिनिटात पण जमा होऊ शकतात, सांगता येत नाही. कारण केव्हा हप्ता येईल आता सांगता येत नाही, कारण वेळ झालेली आहे, ऑलरेडी वेळ झालेला आहे. चला, प्रश्न बघा आता. दादा लवकर टाका पैसे यवतमाळ जिल्ह्यात, तर हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल? सर मला हप्ता नाही आला, काही टेन्शन घेऊ नका. हप्ता कोणत्या क्षणी येईल तुमच्या खात्यामध्ये? नाही आला दादा, तर येईल हप्ता आता कोणत्या क्षणी? कधी मिळणार? मोहननगर, कात्रज, पुणे जिल्हा विभाग, तर कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल? ओके, KYC हो गया, पैसे नहीं मिला, जल्दी से दे, मैसेज भी नहीं आया, लातूर जिला महाराष्ट्र से. तर आएगा अभी कौन से ही समय में आपके खाते में. एक तो 1500 आएंगे, नहीं तो 3000 आएंगे. ओके, कभी भी आ सकते हैं अभी, क्योंकि अब उसका टाइम हो चुका है हफ्ता आने का, तो कभी भी आपके खाते में रक्कम जमा होगी. ओके, ठीक आहे. ह्या प्रश्नांची उत्तर बघितली. आता सर्वांचा एक प्रश्न होता अजून 1 लाख रुपये संदर्भात. 1 लाख रुपये हे मुंबई ते कर्ज देण्यात येत आहे, तर हे कर्ज बाकी जिल्ह्यात पण मिळेल का, तर याविषयीच आपण चर्चा करणार आहोत. बघा, या संदर्भात बोललेलं आहे, या संदर्भात घोषणा झालेली आहे ऑलरेडी, आणि या संदर्भात आता अपडेट पाहायला मिळत आहेत की 1 लाखपर्यंत अनुदान बहिणींना 1 लाख अनुदान मिळेल. आणि हे छोटा मोठा व्यवसायासाठी, ब्युटी पार्लर असो, शिलाई कामचं असो, त्यानंतर किराणा दुकान, दूध व्यवसाय किंवा इतर काही व्यवसाय, यासाठी छोटा मोठा व्यवसायासाठी हे 1 लाख रुपयेपर्यंत अनुदान कर्ज दिलं जाणार आहे. आणि या संदर्भात लवकरच इन्फॉर्मेशन येईल. आणि हे कर्ज कसं वाटप केलं जाईल, कोणत्या बेसिसवरती हे वाटप केलं जाईल, यासाठी कागदपत्र कसं असणार, फॉर्म कसा भरायचा, या सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि ते लवकरच आपल्याला कळेल. ओके, अपडेट आल्यावर सांगतो तुम्हाला. ठीक आहे, जेवढी माहिती आली होती तेवढी माहिती एकदम सांगितली मी, एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता सर्वांनी ज्या टॉप बातम्या मी तुम्हाला सांगणार आहे, त्या टॉप बातम्या
व्हिडिओ पूर्ण बघा. त्या टॉप बातम्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही, फक्त आपल्या चॅनलवर त्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळतात. बघा आता टॉप बातम्या, कामाच्या बातम्या. चला आता लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण संपूर्ण माहिती बघितली. एक एक माहिती तुम्हाला क्लिअर करून सांगितलेलं आहे मी. आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे ते या आहेत टॉप बातम्या, कामाच्या बातम्या. त्यामुळे माहिती पूर्ण बघा, तुमच्यासाठीच आहे. या बातम्या तुम्हाला कुठल्याही न्यूजवरती पाहायला भेटणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो. चला आता बातम्या तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. चला पहिली बातमी आपण इथे बघणार आहोत. महाराष्ट्रात आता नवं संकट, या विभागाला थंडीचा तडाखा बसणार, हवामान खात्याचा अलर्ट. हे बघा, राज्याच्या सर्व भागांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा अंदाज IMD विभागाने दर्शवला आहे. तसेच तापमानात मोठा बदल निर्माण अपेक्षित नाही. कोकण विभागामध्ये बघा आता, तर कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांचा समावेश होतो. सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईत तापमानात वाढ कायम राहणार आहे. तसेच येथील कमाल तापमानात 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. मध्य महाराष्ट्र विभाग, आता मध्य महाराष्ट्र विभागात धुळे आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, नाशिक आहे, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. या सर्वच जिल्ह्यात हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये तापमानात घट बघायला मिळत आहे. त्यानंतर मराठवाडा विभाग, आता बघा, मराठवाडा विभागात सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरडं वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरात आकाश निरभ्र राहणार आहे. तसेच येथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्यानंतर विदर्भ विभाग बघा, विदर्भ विभागात थंडीचा तडाखा कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच तापमानात किमान घट राहण्याची शक्यता आहे. तसेच हवेत गारवा निर्माण जाणवतो. अमरावतीमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके राहील असा अंदाज आहे. ओके, तर फार कामाची बातमी होती ही. चला ही बातमी समजली. आता पुढील बातमी बघा, बातमी नंबर 2. चला बातमी नंबर 2 बघा. आता भारतात पाऊल ठेवताच पुतीन यांना मिळाले मोठं सरप्राईज, PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित. काय आहे बातमी? देश विदेशातील बातमी पण तुम्हाला समजायला पाहिजे, त्यामुळे एक ही बातमी घेतलेली आहे मी. पुढे शेतकरी भावांसाठी महत्त्वाची बातमी आहे, खुशखबर आहे, ती बातमी पुढे भेटेल तुम्हाला. आता रशियाचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन भारतात आले आहेत. ओके, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांचे एअरपोर्टवर जाऊन स्वागत केले. भारत आणि रशियाच्या 23व्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पुतीन भारत भेटीवर आले आहेत. अवघ्या जगाचे लक्ष पुतीन यांच्या भारत भेटीकडे लागले आहे. जगात घडत असलेल्या मोठ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांचा भारत दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. भारत आणि रशिया या दोन्ही देशांसाठी पुतीन आणि मोदी यांची भेट विशेष ठरणारी आहे. पुतीन यांनी भारतात पाऊल ठेवताच
त्यांना एक मोठं सरप्राईज मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाने सर्वांचंच आरशाचा धक्का दिल्याचे म्हटले जात आहे. हे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पालम विमानतळावर जाऊन पुतिन यांचे विशेष स्वागत केले. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन विमानातून उतरताच पंतप्रधान मोदींनी प्रेमाने हस्तांदोलन केले आणि नंतर त्यांना आलिंगन दिले. प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान मोदी त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. पंतप्रधान मोदींच्या या कृतीने रशियाला आश्चर्यचकित केलं. पंतप्रधान मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत याबाबत कल्पना नसल्याचे रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने म्हटले आहे. रशियाच्या राष्ट्रपती भवनाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की पंतप्रधान मोदी हे स्वतः राष्ट्रपती पुतिन यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहतील याची कल्पना नव्हती. याबाबत माहिती नव्हती. यानंतर पंतप्रधान मोदी आणि पुतिन एकाच कारने पंतप्रधानाच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. दोन्ही नेते एकाच टोयोटा SUVमध्ये एकत्र प्रवास करताना दिसले. दरम्यान पुतिन हे 23व्या भारतीय रशिया शिखर परिषद सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. हे दोन्ही देशांमधील वार्षिक बैठक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियंत्रणावरून हे भारत दौऱ्यावर येत आहेत. या भेटीनंतर दोन्ही नेते तेलापासून ते S-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी आणि मुक्त व्यवहार करार FTA यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. रशिया युक्रेन संघर्ष सुरू असताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. आता शेवटची बातमी आहे शेतकरी भावांसाठी. मोठी बातमी आहे. हे बघा, मोठी बातमी. शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी. आता रकमेची मर्यादा नव्हे 7-12च होणार कोरा. राज्यातील 24.73 लाख शेतकऱ्यांकडे 35,477 कोटीची थकबाकी. काय आहे बातमी आणि 30 जूनपूर्वी कर्जमाफी होणार याबद्दल काय आहे अपडेट, चला जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये, या बातमीमध्ये. या बातमीमध्ये आपण बघा, राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने 2017मध्ये 1.5 लाखाची तर 2019मध्ये 2 लाखाची कर्जमाफी देण्यात आली. रकमेच्या मर्यादेत कर्जमाफी दिल्याने अनेक शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकले नाहीत. सद्यस्थितीत राज्यातील 24,73,000 शेतकरी थकबाकीत आहेत. त्यांच्याकडे बँकांची 35,477 कोटीची थकबाकी आहे. या पार्श्वभूमीवर आता थकबाकीदार शेतकऱ्यांचा 7-12 उताराच कोरा केला जाणार आहे. अतिवृष्टी, महापूर, नापिकी, कांदा, सोयाबीन, तूर, फळे, भाजीपाल्यांनाही दर नाही. शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकर कमी मिळत नाही. अशा अडचणींमुळे शेतकऱ्यांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात दररोज सरासरी 6 ते 7 शेतकरी आत्महत्या होतात. बघा, असे मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीतून दिसते. त्यात नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर विभागात सर्वाधिक प्रमाण आहे. तर आता या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरता यावे, वारंवार बँकांची थकबाकी वाढवण्याचे कारण काय, आता कर्जमाफी कशा पद्धतीने करता येईल अशा बाबींवर समितीचा अभ्यास सुरू आहे. 10 एप्रिलपर्यंत ही समिती राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून संपूर्ण कर्जमाफीची घोषणा होईल. सध्या समितीने सहकार विभागाच्या माध्यमातून 17 मुद्द्यांवर शेतकऱ्यांच्या थकबाकीची माहिती मागितली आहे. त्यानुसार किती शेतकऱ्यांकडे पीक कर्ज, अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज किती आहे हे समोर येणार आहे. 30 जूनपूर्वी मिळेल शेतकऱ्यांना कर्जमाफी. आता राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार असून सहकार खात्यामार्फत
जिल्हानिहाय माहिती मागवली आहे. प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सरकारला सादर होईल. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकार 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे. तर बघा 30 जूनपूर्वी कर्जमाफी होईल असं आता बोललं जात आहे. चला या तारखेची सर्व शेतकरी भाऊ वाट बघतील आता. चला ही बातमी समजली, पुढील बातमी समजून घ्या. तर आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली आणि ज्या बातम्या तुम्हाला न्यूजवरती पण पाहायला भेटणार नाहीत त्या बातम्या देखील मी तुम्हाला दिलेल्या आहेत. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितली. तर ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. यूट्यूब टीमला पण माहीत आहे आणि तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार असतात, शैक्षणिक माहिती संदर्भात आपल्या चॅनलचे व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. धन्यवाद, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये.